कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी पालघर पोलीस अतिकर्तव्य दक्षेने अनेक सामाजिक उपक्रम राबवतात। त्यामुळे पालघर पोलीस दलाला नवनवीन वाहने मिळत आहेत, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी आणि दानशूर संस्था यांनी दिलेल्या पेट्रोलिंग बाईक्स गेल्या अनेक वर्षापासून धुळखात पडले आहेत। लाखो रुपये खर्च करून जनतेच्या सेवेसाठी दिलेल्या या बुलेट पेट्रोलिंग बाईक्स BS6 प्रणालीच्या नसल्याने त्यांना परिवहन विभागाची परवानगी नाही, म्हणून त्या तशाच पडून असून मरणा अवस्थेला टेकले आहेत। आता या बाईक्सची दुरवस्था झाली असून इंजिनसह टायर व इतर पार्ट पूर्णपणे गंजले आहेत। त्यामुळे या बाईक्स भंगारात टाकण्याच्या लायकीच्या बनल्या आहेत। या पेट्रोलिंग बाईक्स ग्रामीण भागासाठी वरदान ठरल्या असत्या, मात्र सरकारी लाल फितीच्या गलथान कारभारात त्या अडकल्या आहेत। BS6 ही प्रणाली सुरू असताना त्यावेळी BS4 आणि 5 ही प्रणाली असलेल्या या बाईक्स जिल्हा पोलिसांनी का स्वीकारल्या असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। पोलीस प्रशासनासह RTO विभागाच्या हलगर्जीपणामुळे जनतेच्या सेवेसाठी लाखो रुपये खर्च करून घेतलेल्या या बाईक्स भंगार अवस्थेत पडल्या आहेत। त्यामुळे या पैशांचा चुराडा झाल्याचे एकंदरीत दिसून येते। पालघरच्या जुन्या पोलीस अधीक्षक कार्यालयात बाईक्स धुळखात भंगार अवस्थेत पडून आहेत। या ठिकाणी साधारण 14 बाईक्स 4 वर्षांपासून पडलेल्या अवस्थेत आहेत। या बाईक्सचे टायर, इंजिन आणि इतर पार्ट दुरावस्थेत आहेत। या बाईकची किरकोळ दुरुस्ती केल्यास त्या पालघर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला देऊन कायदा सुव्यवस्था राखण्यात मदत होऊ शकते, परंतु झोपी गेलेले सरकार, मरगळ आलेली पोलीस प्रशासन, RTOचे निद्रा अवस्था यामुळे पोलीस स्टेशनला मोटरसायकली पडून असल्याने त्या भंगाराच्या बाजारात विकल्या जातील। जनसेवेसाठी पोलिसांना दिलेल्या मोटरसायकली या उपयोगात येणार नाही, तरी या गोष्टीकडे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील लक्ष देतील का? धुळीत पडलेल्या मोटरसायकली भंगारात न जाता त्या जनसेवेसाठी पोलिसांच्या वापरासाठी कामात येतील का, असा प्रश्न पालघर जिल्ह्यातील पत्रकारांसोबत अनेक जाणकारांना पडला आहे।